मग हाय लाडू, चकली, चिवडा, कांजा, बिरच्या दणकाचे आता. आपण पहिलं मास्क लावून घेतलेलं, कसं रोडनं धूळ वगैरे असते ना. आणि त्यानंतर आलो देवीच्या मंदिरात. आज पहाटे उठलेलो तर म्हणलं सगळ्यांची दारं वाजवते आणि म्हणतो दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. पण परत म्हणलं माणसं तर सगळी उठतेली, पण उठल्या उठल्या पहिले मला शोधते. मोकळा डोक्याला ताप. आणि दररोज सकाळचं शाळेमुळे कुठे देवालाही जाता येत नाही. आज रविवार, मग सकाळ सकाळचं छानपैकी तयार होऊन आलो पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात. महादेवाचं नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आलो देवीच्या मंदिरात. देवी आईचं पण छानपैकी दर्शन घेतलं. त्यानंतर भैरवनाथाच्या मंदिरात आलो. त्यानंतर दादू पाटील म्हणला आपल्याला थोडंसं लोणंदवरून यायचंय. चालतंय की पाटील म्हणलं, जाऊ लोणंदला, पण काय गडबड आहे नेमकी? पोतं बितं घेतलेलं, दिवाळीचा बाजार बिजार आणायचा काय म्हणलं. मग हाय लाडू, चकली, चिवडा, कांजा, बिरच्या दणकाचे आता. आपण पहिलं मास्क लावून घेतलेलं, कसं रोडनं धूळ वगैरे असते ना. आणि मग लोणंदमध्ये आलो. इथं काय त्याचं घ्यायचं होतं ते घेतलं आणि आलो घरी. व शंभूबाईनं बनवलेली पतंग, ती पण घरच्या घरी पेपरचा वापर करून. चांगलं डोकं लावलंय म्हणलं, पण पतंग उडते का नाही पण बघितलं पाहिजे ना. मग पळत पळत गेला, पण पतंग काय उडायचं नावच घ्यायना. आणि इकडं सर पळवत पळवत आणि इकडं उडती का लागा. पळ, हा सोड, पडतेला खालीच.